नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत मात्र सोहम अनामिकाच्या घराच्या बाहेर वाट बघत असतो. 5 वाजले तरी सुद्धा अजून सोहम काही आलेला नसतो. तेव्हा आता अद्वैत विचार करतो की 5 वाजले तरी अजूनपर्यंत सोहम काही आलेला नाही, मग येतो की नाही तो. आणि तेवढ्यात तेथे सोहम येतो. आता सोहमला बघून अद्वैतचा चेहरा मात्र खुलतो. तर आता अद्वैत सोहमला म्हणतो की हे बघ, अरे मी बराच वेळ झाला तुझी वाट पाहत होतो, पण बरं झालं तू आत्ता आला आणि चल आता आपण आतमध्ये जाऊयात. तेव्हा मात्र आता अद्वैत आणि सोहम मात्र आता आतमध्ये येतात. अनामिकाचे वडील आता तेथे बसलेले असतात आणि अनामिका सुद्धा आता समोरच असते. तेव्हा आता सोहम अनामिकाकडे बघतो. अनामिका रागानेच आता ह्या दोघांकडे पाहत असते. तर आता अनामिकाचे वडील अनामिकाला जरा चहाचं बघायला सांगतात. अनामिका आत जायला निघतात. तर आता अद्वैत म्हणतो की नाही काका, आणि हे बघा ऍक्च्युली खरंच सॉरी, कारण आम्ही न सांगता असे आलो आणि खरं तर मी म्हणजे आम्ही अनामिकाला न्यायला आलो. आता असं म्हटल्यानंतर अनामिकाला तर धक्काच बसतो. तेव्हा मात्र आता अनामिकाकडे सगळेजण पाहायला जेव्हा सुरुवात करतात तेव्हा अनामिका म्हणते की हे बघा दादा, आमचं घर कोणासाठीही बंद नसते. तू न सांगता आलेस त्याबद्दल काहीही वाटत नाही, पण काही झाले तरी मी सोहमकडे परत नाही येणार, असे जेव्हा अनामिका स्पष्ट शब्दात उत्तर देते तर आता सगळ्यांना धक्काच बसतो. आता अद्वैत लगेच उठून उभा राहतो. अद्वैत आता अनामिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. अद्वैत म्हणतो की हे बघ अनामिका, मी समजू शकतो की तू रागात आहे म्हणून, आणि तुझा राग अगदी बरोबर सुद्धा आहे, पण शेवटी प्रश्न हा तुमच्या संसाराचा आहे. संसार हा मोडायचा नसतो तर तो टिकवायचा असतो. आणि हे बघ सोहम तुझ्या दारापर्यंत तर आलेला आहे, त्याला खूप वाईट वाटतं, त्यामुळे आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे की तू आमच्या बरोबर घरी यावे म्हणून. तेव्हा मात्र आता अनामिका म्हणते की दादा हे बघ, तू बाकी काही सांग, परंतु हे मात्र तू मला सांगू नकोस प्लीज. तेव्हा आता लगेच अद्वैत खाली बसतो आणि अनामिकाच्या वडिलांना म्हणतो की काका, तुम्ही तरी काही प्लीज अनामिकाला समजावून सांगा. तेव्हा आता अनामिकाचे वडील अद्वैतला म्हणतात की हे बघ, संसारात एकमेकांना समजून घ्यायचं असतं हे मान्य आहे, पण हे बघा अद्वैतराव, अहो एकदा खूप मोठा धोका झालेला आहे. तर तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा काका, ऍक्च्युअली म्हणजे सोहम तेवढ्यासाठी आलेला आहे, त्याला सुद्धा काहीतरी बोलायचं आहे. आणि आता अद्वैत सोहमला म्हणतो की सोहम. तेव्हा आता सोहम अनामिकाला आय एम सॉरी असं म्हणतो. तेव्हा अद्वैत पुन्हा अनामिकाला म्हणतो की अगं तू प्लीज एक चान्स तरी तू सोहमला देऊन बघ. अनामिका म्हणते की अरे दादा, अजून किती चान्स त्याला देऊन पाहायचे, खूप चान्स मी त्याला दिलेले आहेत, आता मात्र मी आणखी नाही देऊ शकत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आय नो, मला कळतं, कारण ही बोलण्याची वेळ नाही. आता नवरात्रीला सुद्धा तू घरी नव्हती, दसऱ्याला सुद्धा तू घरी नव्हती, म्हणून फक्त सोहमसाठी नाही तर निदान बाकी सर्वांचा तू एकदा विचार करावा असं मला वाटतं, त्यामुळे प्लीज तू आमच्या बरोबर घरी चल. तर अनामिका म्हणते की दादा खरंच सॉरी, ते मला नाही शक्य, मी नाही येऊ शकत. तेव्हा आता अनामिकाचे वडील म्हणतात की हे बघा अद्वैतराव, जे आमच्या मुलीचं सुख आहे तर ते आमचं सुख, त्यामुळे तिचा जर येण्यासाठी नकार असेल तर आम्ही तिला आग्रह करणार नाही. तर अद्वैत पुन्हा म्हणतो की हे बघा काका, 1 मिनिट समजून घ्या. परंतु आता अनामिकाचे वडील हात जोडतात आणि म्हणतात की माफ करा. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत आता काकांना हात जोडून म्हणतो की येतो मी. आता दोघेही जायला निघतात, परंतु अनामिका लगेच म्हणते की डिव्होर्स पेपर रेडी ठेव सोहम, मला तुझ्यासोबत नाही राहायचं, असे स्पष्ट शब्दात जेव्हा ती म्हणते तेव्हा आता सोहम आणि अद्वैत धक्क्याने अनामिकाकडे बघत असतो. तेव्हा आता अद्वैत आपल्या मनात विचार करतो की जर ही गोष्ट आबांना सांगितली तर त्यांना खूप मोठा एक आणखीन धक्का बसेल. त्यानंतर आता इकडे काजल ही कपडे वगैरे स्वच्छ करून ते वाळायला घालत असते आणि तेवढ्यात दिनकर तेथे येतो. दिनकर म्हणतो की अगं काजल, किती काम करशील, सर आराम कर, थोडासा नाश्ता वगैरे कर. काजल म्हणते की नाही हो बाबा, इतकं काही नाही. तर दिनकर तिच्या हाताला धरतो आणि तेथे टेबलवर तिला बसवतो आणि तिच्या हातात आता पोह्यांची प्लेट देतो आणि म्हणतो की हे बघ, नाश्ता करून घे. दिनकरचा चेहरा मात्र पडलेला असतो. काजलचं लक्ष जातं. काजल विचारते की बाबा, अहो काय झालं, कसलं इतके विचारत आहात तुम्ही. त्यावर आता दिनकर अगदी शांतपणे काजलला म्हणतो की हे बघ काजल, मला परत काही हा विषय काढायचा नाही, परंतु तुला माहिती आहे की आजपर्यंत तुला कोणत्याही गोष्टीत आम्ही नाही अडवलेलं, परंतु आता मात्र एक गोष्ट तुला आमची ऐकायची आहे, त्यामुळे हे बघ बाळा, तू ऐकशील का. काजल म्हणते की बाबा अहो बोला. त्यावर आता दिनकर शांतपणे बोलतो, म्हणतो की हे बघ, जो काही प्रकार घडला त्यामुळे तुझी आई, मी आणि मला हे सुद्धा माहिती आहे तू सुद्धा खूप अशी अस्वस्थ आहे. तर अगं हे बघ, वरवर आपण कितीही अगदी म्हणजे दाखवत असलो की आपण आनंदी आहोत, पण तरी सुद्धा मला कळतं की आपण आतमधून खूप दुःखी आहोत आणि त्यासाठी मात्र एकच असा मार्ग आहे, आणि हा मार्ग जर लवकरात लवकर आपण स्वीकारला तर मात्र हे सगळं काही दूर होईल. तेव्हा काजल विचारते की बाबा कोणता मार्ग. तेव्हा आता दिनकर सांगतो की हे बघ, लग्न ही गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीकडे तू अगदी खंबीरपणे लक्ष देऊन बघायला हवे.
तेव्हा आता काजल लगेच पोह्यांची प्लेट खाली ठेवते आणि तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असते। आणि हे बघ अगं काजल, दिनकर आता तिला जे काही सांगतो की बाळा हे बघ, आज ना उद्या मात्र तुला लग्न ही गोष्ट म्हणजे निर्णय ते घ्यावाच लागेल। आज ना उद्या हे लग्न करावंच लागेल, म्हणजे तुला लगेच हा निर्णय पाहिजे आम्हाला, असं आम्ही नाही म्हणत। आणि हे बघ तू एक काम कर, 2-3 दिवस तू सांगलीला तुझी मंगलात्या आहे ना तिच्याकडे जा, आणि हे बघ तेथे गेल्यानंतर तुझं डोकं जरा शांत होईल आणि इकडे मात्र आता संगीताचं सुद्धा डोकं जरा शांत होईल। मग त्यानंतर आपण ठरवूयात की काय करायचं आहे ते। आणि हे बघ बाळा, तू लक्षात घे, जे काही आम्ही करतो ते सर्व तुझ्या भल्यासाठीच करतो, त्यामुळे तू तुझ्या बापाला तरी समजून घेशील का? आता काजल फक्त भीटी पाहत असते, ती काही उत्तर देत नसते। त्यानंतर आता अद्वैत आणि सोम घरी येतात। आता घरी एकत्र सर्वजण बसलेले असतात, तर आता अद्वैत आणि सोम या दोघांना विचारतात, अनामिकाने घरी येण्यासाठी नकारच दिला ना? सोम आणि अद्वैत खाली मान घालून आता बसलेले असतात। तेव्हा सोम म्हणतो की हो आबा। तेव्हा सोम पुढचं सांगायला सांगतो, म्हणजे सुरुवात करतो की ती असे सुद्धा म्हणाली। तोच लगेच आता अद्वैत सोमच्या मांडीला हात लावतो आणि आबांसमोर मात्र त्याला हे सर्व बोलून देत नाही। तेव्हा आबा हे सर्व पाहतात। आबा म्हणतात की अद्वैत नक्की काय झाले? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काही नाही आबा, हे बघा, माणूस थोडंसं रागाच्या भरात हे सर्व बोलत असतो। त्यावर आता आबा विचारतात की अरे सोहम पण नक्की काय म्हणाली? अरे अद्वैता सांग ना मला करी। त्यावर आता अद्वैत म्हणतो की काही नाही आबा, अहो ती फक्त आता सध्या इतकंच म्हणाली की ती येथे नाही येऊ शकत। तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून नैना आणि रोहिणी या दोघींना मात्र खूप असा आनंद होत असतो। आणि तेवढ्यात आता कलाचं लक्ष मात्र आता रजनीकडे जाते। आता मात्र रजनी लगेच आता नाराज झालेली बघून कला म्हणते की रजनी मॅडम, मसाला दूध तयार आहे का? तर रजनी म्हणते की हो हो, म्हणजे हे पग बनतच आहे, आणि जर अनामिका येथे असती तर या सगळ्यामध्ये तिने माझी मदत नक्की केली असती। त्यावर आता कला म्हणते की मी तुम्हाला मदत करते। तर लगेच सरोज म्हणते की गप्प बस, काही करण्याची गरज नाही तुला, आणि हे पग एक दिवस जर तू आयतं दूध पिली तर तुझ्यावर आभाळ नाही कोसळणार, त्यामुळे शांत बस, दगदग करू नकोस। ते ऐकून आता अद्वैत म्हणतो की आई तू अगदी बरोबर बोलली। तेव्हा आता आबा म्हणतात की रजनी जा बरं, पटकन तयारी करायला लागा। आणि तेवढ्यात मात्र आता रजनी सुवर्णाला आवाज देते की सुवर्णा अगं झाले की नाही? आता सुवर्ण तयारीच करत असते आणि सुवर्णाला ती ग्लास वगैरे घ्यायला सांगते, आणि तोपर्यंत मी दुधाकडे लक्ष देते। तेव्हा आता रजनी छान असा दुधाचा वास घेते। दूध मात्र मस्त खमंग झालेले असते। रजनीचा चेहरा खुलतो आणि तेवढ्यात रोहिणी मात्र नैनाचा पदर धरून ओढते आणि नैना आता खाली रोहिणीच्या कानाजवळ वागते। तर आता रोहिणी म्हणते की हे बघ नैना, तू आता लिंबांचा बंदोबस्त कर, पटकन जा। तर नैना तयारच असते आणि तेवढ्यात नैना आता रजनी जवळ येते, किचन ओट्याजवळ। तर आता रजनी विचारते की काय ग, काही हवं आहे का तुला? तेव्हा मात्र नैना फ्रीज मधून आता लिंब घेते। तेव्हा रजनीचं लक्ष जातं। रजनी विचारते की काय ग नैना, अगं लिंब कशासाठी घेतलीस? तेव्हा मात्र आता लगेच नैना म्हणते की लिंबू पाणी पिण्याकरता। रोहिणी आता लक्ष देऊनच असते। तर आता रजनी म्हणते की मसाला दूध असताना तू कशाला लिंबू पाणी घेतेस? नैना आता खोटं बोलते। नैना म्हणते की हे बघा, मला ऍसिडिटी झालेली आहे, कारण दुपारची भाजी खाल्ल्यामुळे मला खूप जळजळ होते, त्यामुळे मला असं वाटलं की जरा लिंबू पाणी पिते त्यासाठी। तेव्हा आता रजनी तिला काही कळत नसतं, ती म्हणते की बरं ठीक आहे। त्यानंतर आता सगळेजण गप्पा करत असतात। तर आबा म्हणतात की चला तर तुमचं चालून द्या, मी आलोच, असे बोलून आता आबा आतमध्ये जायला निघतात। तोच लगेच रोहिणी उठते। रोहिणी लगेच म्हणते की आहो डॅड, आपल्याला जे काही चटाया सतरंजा वगैरे आहे ते सर्व काही आता खुर्च्या तेथे लागतील ना? आणि हे बघा, चंद्राला बघून दूध प्यायचं असतं ना? तर आता म्हणतात की हो हो। आणि तेवढ्यात आता रजनीच्या लक्षात येते। रजनी म्हणते की अरे देवा, खुर्च्या सतरंजा चटाई वगैरे अंथरायच्या तर मी विसरूनच गेले। सुवर्ण हे बघ बरं, तू आता ह्या पातेलीकडे लक्ष दे, तोपर्यंत मी सगळी वरची तयारी करून येते। आणि नैनाला शेवटी हेच हवं असतं। आता रजनी बाहेर गेली म्हणून नैनाला खूप आनंद होतो। रोहिणी मात्र आता नैनाचं काम अगदी सोपं करते आणि नैनाकडे बघून खुशून हसते। आणि त्याच वेळेस आता सुवर्णा जे दुधाचं पातेल आहे तर ते बाहेर घेऊन जात असते। तोपर्यंत नैना आता ते लिंब आहे तर ते सुरीने कापत असते। तेवढ्यात रोहिणी तेथे येते आणि म्हणते की नैना, अगं ती पातेल घेऊन गेली सुद्धा, जा लवकर। तेव्हा नैना घाईने ते लिंबू कापते आणि हो हो असे करत फोनवर बोलण्याचं नाटक करून आता बाहेर निघून जाते। आता रोहिणीला मात्र खूप असा आनंद होतो। तर सुवर्णा ते पातेले घेऊन बाहेर येते आणि सुवर्णा ते पातेलं टेबलवर ठेवते। आता मात्र नैना तेथे फोनवर बोलण्याचं नाटक करून आलेलीच असते। हातामध्ये आता कापलेले लिंबाच्या फोडी असतात आणि सुवर्णा बिचारी आत निघून जाते। आता नैनाचं लक्ष तिच्याकडेच असतं। घाईने आता नैना धावतच येते आणि दुधाच्या पातेल्यावरचं झाकण काढते। हाताला खूप आता चटका बसतो, तरी सुद्धा आता इकडे तिकडे बघत मात्र ती अगदी घाईने झाकण बाजूला करते आणि लगेच
लगेच त्यामध्ये लिंबू पिळते। तोपर्यंत आता घरातील सर्वजण बाहेर येतच असतात। लिंबू पिळून झाल्यानंतर नैना पुन्हा फोन घेते आणि मोबाईलवर बोलण्याचं नाटक करते। तोपर्यंत आता सरोज, अद्वैत, रजनी हे सगळेजण बाहेर आलेले असतात आणि नैना मात्र मस्त दिमाखात फोनवर बोलत आहे असं त्यांना दाखवते आणि लिंबू वगैरे आहे तर ते पिळून आता मोकळी होते। तेव्हा सरोज आता नैनाला विचारते की नैना, अगं काय तू इथे काय करतेस? तेव्हा मात्र आता रोहिणी तेथे येते। रोहिणी लगेच म्हणते की अगं सरोज वहिनी, ती फोनवर बोलते, तुला दिसत नाही का? बघ ना। आता नैना आणि रोहिणी एकमेकींना खुणावतात की काम झाले म्हणून। आता नैना पुन्हा आतमध्ये जाण्याचं नाटक करते आणि आता जे काही बाजूला तेथे साईडला ते लिंबाचे कातडे आहे तर ते फेकून देते आणि परत ती बाहेर सगळ्यांच्या समोर आता तेथे फोनवर बोलतच येते। तोपर्यंत आता सर्वजण आता तयारी करत असतात। चटाई वगैरे आहे तर ते व्यवस्थित अंथरत असतात। आता नैना मात्र बरोबर रोहिणीजवळ धावत येते आणि फोन ठेवते। फोन ठेवल्यानंतर मात्र आता घाईने रोहिणीला हळूच म्हणते काम झाले म्हणून। आता दोघी खूपच खुश होतात। तोपर्यंत आता बाकी सर्वांची आता तयारी सुरू असते, कारण आता चंद्राचा प्रकाश केव्हाही आता निघेल आणि आता तो प्रकाश मात्र दुधामध्ये पडेल। आता सर्वजण वाट पाहून असतात। आता चटाया वगैरे आहे ते सर्व अथरून झाल्यानंतर आता अद्वैत दुधाचं पातेलं उचलतो आणि त्या अगदी मस्त चटाईवर ठेवतो। नंतर मात्र आकाशामध्ये मस्त असा चंद्र सुद्धा निघलेला असतो। कोजागरी पौर्णिमेचा चंद्र तर तुम्हाला आम्हाला माहितीच असते। आकाश मस्त असं स्वच्छ निखळ आता दिसत असते आणि चंद्रातून त्या चंद्राचा प्रकाश अगदी छान असं वातावरण झालेलं असतं। तर त्यानंतर आता आबा हे कला आणि अद्वैत या दोघांना जोडीने पुढे बोलवतात। कला खोशून आबांचं ऐकते आणि दोघेही आता जोडीने येऊन समोर बसतात। तेव्हा आबा म्हणतात की बघा चंद्र किती छान डोक्यावर आलेला आहे। तर कला आणि अद्वैत आता चंद्राकडे पाहत असतात आणि आबा खोशूत म्हणतात की चला मसाल्याच्या दुधाचं पातेलं उघडा आणि त्यामध्ये मस्त आता दोघांनी आता चेहरा बघा। कला आणि अद्वैत तर खूप खुश असतात। कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघून अगदी खुशून हसतात आणि आता दोघेही एकमेकांकडे बघत मात्र खाली पातेल्यात पाहतात। आता मात्र पातेल्यामध्ये मस्त असा त्या चंद्राच्या प्रकाशात दोघांचा चेहरा दिसतो। दोघे आता जोडीने हसत असतात। तर आबा त्या दोघांना एकत्र असं बघून इतकं खुश बघून आता आबा तर अगदी खुशून हसतात। नैना आणि रोहिणी मात्र हसून उभ्या असतात, कारण त्यांना माहिती असतं की आता काय होणार आहे ते। तर आता कला आणि अद्वैत पाहतच असतात। रजनी आणि सरोज सुद्धा एकमेकांकडे खूप खुशून बघून हसतात। आता कला आणि अद्वैत मात्र आपल्या त्या दुधाच्या पातेल्यात दोघांना पाहतच असतात आणि आता कला आणि अद्वैत पाहता पाहता एकमेकांकडे सुद्धा पाहतात हसतात। सोहम सुद्धा खूप खुशून त्यांच्याकडे पाहत असतो। नैनाचं तर आता लक्षच असते की कधी आता यांना कळेल की आता हे दूध फाटलेलं आहे म्हणून। तेव्हा आता कलाच्या लक्षात येते। कला आता कापड घेते आणि ते दुधाचं पातेलं जरा असं हलवते। नैना आता खुशून हसते। तेव्हा आता कलाच्या लक्षात येते। कला म्हणते की हे दूध तर फाटलं। तेव्हा आता दूध फाटलं हे ऐकल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। आता रोहिणी तर पुढे येते आणि म्हणते की काय, आणि खरंच अरे देवा दूध तर खरंच फाटलेलं आहे असं जोरात ओरडून म्हणते। सर्वजण लगेच आता उठून दुधाचं पातेलं पाहत असतात। रोहिणी लगेच म्हणते की हो, आता या घरामध्ये फक्त एकच जोडपं उरलेलं आहे, मग यांच्या संसारावर सुद्धा काही संकट येणार आहे का? तर सर्वांना आणखीनच धक्का बसतो। कला आणि अद्वैत रोहिणीकडे पाहत असतात। तेव्हा आबांना तर खूप मोठा एक धक्का बसतो। तेव्हा रोहिणी लगेच आता सगळ्यांना आणखीन घाबरवण्यासाठी म्हणते की डॅड, अहो तुम्ही म्हणतात तसा हा शापाचा काही संकेत तर नसेल ना? तर आबांना आणखीन भीती वाटते। तेव्हा आता कला ही आपल्या मनात म्हणते की आता मात्र आमच्या नात्यावर हे सगळं उलटणार आहे की काय? तेव्हा आता रोहिणी आणि नैना मात्र एकमेकांकडे बघून हसतात। त्यांना तर फारसा आनंद झालेला असतो, कारण कला आणि अद्वैत या दोघांना कसं आणखीन टेन्शन वाढवायचं याचं काम ते आता करत असतात आणि आता घरात आणखीन भीतीचं वातावरण ते निर्माण करतात। कला आणि अद्वैत या दोघांना फार असं टेन्शन येतं। कलाला तर आता खूप भीती वाटते, तिचा चेहरा पूर्णपणे पडतो। त्यानंतर आता कला आणि अद्वैत घरात येतात। रूम मध्ये आल्यानंतर कला ही अद्वैतला विचारते की चांदेकर, अरे हे सर्व काय होते? म्हणजे हे सर्व आता आपल्या नात्यावर बेतणार आहे का? तर अद्वैत म्हणतो की हे पण खरे। कला म्हणते की अरे दूध फाटलं हा एक खूप मोठा संकेत होता का? म्हणजे हे पग जसं दूध फाटलं तसं आपलं नातं सुद्धा। तर अद्वैत म्हणतो की हे पग खरे, मी तुला सांगतो या सर्व गोष्टीचा तू विचार करू नको, शांत हो बरं। तेव्हा आता कला म्हणते की अरे मी कशी शांत होऊ? अरे किती कठीण परिस्थितीमधून आपलं नातं आज फुलायला लागलं होतं, आता ह्या शापामुळे मात्र आपल्या नात्याचं काय होणार या सावटाखालीच आपण जगायचं आहे का? तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की हे पग दूध फाटलं म्हणजे किचन मधून ते अंगणात आणण्यापर्यंत त्यात काहीतरी पडलं असेल किंवा वातावरणाचा त्यावरती काहीतरी परिणाम झाला असेल। अगं तू इतका विचार खरे त्या गोष्टीचा करू नकोस। त्यावर आता कला
कलाचा काही जीव स्थारावर नसतो. ती म्हणते की मलाच काहीतरी करावे लागेल, नक्की काय करू या गोष्टीचा ते विचार करत तिला आणखीन टेन्शन येते. म्हणून त्या शापाचं ती पुस्तक घेते आणि त्याबद्दल जे काही शापाबद्दल माहिती त्या पुस्तकात असते, काही उपाय तोडगे असतात, लगेच ती वाचायला घेते. तेव्हा मात्र आता पुस्तकात ती काहीतरी शोधत असते, परंतु आता अद्वैतला हे आवडत नाही. तेव्हा अद्वैत अगदी घाईने तिच्याजवळ येतो, तिच्या हातातील पुस्तक तो आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की हे बघ खरे, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. कला आता त्याच्यावर ओरडते की चांदेकर. तर अद्वैत म्हणतो की हे बघ, आपलं काही वाईट होणार नाही, तू याकडे लक्ष देऊ नकोस. आणि कला म्हणते की हे बघ, मला ऐकायचं नाही, ते पुस्तक मला दे. अद्वैत म्हणतो की हे बघ, जर आपलं वाईट आता तुला असं वाटत असेल, घडत असेल, आणि जर ह्या शापाबद्दल अगोदर आपल्याला काही कळाले नसते तर मग काय केलं असतं आपण. अगं हे बघ, हे सगळं काही आपल्या मनाचे खेळ असतात. तेव्हा कला सुद्धा ऐकायला तयार नसते. कला म्हणते की चांदेकर, ते पुस्तक मला एकदा वाचून दे, आणि माझा सुद्धा ह्या सगळ्यावर विश्वास नाही. अरे पण आजोबा जे काही सांगत होते ना, आणि जे काही घडत आहे ना, जे आपल्या डोळ्यासमोर, त्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग मिळावा. त्यामुळे ती पुस्तक मला दे. आता ती पुस्तक अद्वैतच्या हातातून हिसकावत असते. तर आता अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, तू हट्टीपणा करू नकोस, तू शांत हो बरं. तर कला ऐकायला तयारच नसते. कला म्हणते की हे बघ चांदेकर, नाही, मी ऐकायला तयार नाही, ते पुस्तक तू मला दे. अद्वैत म्हणतो की अगं किती पॅनिक होणार आहे तू, आणि चल इथे बस. म्हणून अद्वैत तिला धरतो आणि तिला बेडवर बसवतो आणि शांतपणे आता तो कलाला समजावतो की हे बघ कला, अगं कसला शाप आणि कुठला शाप, तुला खरंच असं वाटतं का शापामुळे आपल्या दोघांमध्ये अंतर येणार आहे असं तुला वाटतं का? अगं खरे, तू असं काय करतेस? आता मात्र तू आजारी असताना मी किती घाबरलो होतो, तूच मला सगळं काही समजावून सांगितले. आणि हे बघ, सुरुवातीला आपल्या दोघांचा एकमेकांचा काही संबंध नव्हता, पण तरी सुद्धा आपण एकमेकांशी जोडलो गेलो. आपल्यात काही भांडणं होत नाही का? होतात अगं, प्रत्येक मिनिटाला भांडणं होतात. तरीही तू नसली का मी, आणि मी नसलो की तू, आपण एकमेकांसाठी किती अस्वस्थ होतो की नाही? होतोच ना. तेव्हा आता कला त्याचं म्हणणं ऐकून घेते आणि म्हणते की हो. त्यावर आता अद्वैत तिला विचारतो की तुला खरंच असं वाटतं की ह्या शापामुळे आपल्यामध्ये अंतर येईल म्हणून? त्यामुळे हे बघ खरे, तू एक लक्ष दे, हे जे काही आहे ते एक बॅड कल्पना आहे. आपण जे काही अगदी खोटी समजूत करतो तशाबद्दल आता ही एक भावना आहे, जशी ती आलेली आहे ना तशी ती निघून जाईल. आणि एक गोष्ट मी तुला सांगतो की किती काही झाले तरी मी तुला नाही सोडणार. तेव्हा आता कला म्हणते की हो का, आणि तसंही मी सुद्धा तुला नाही सोडणार. पण चांदेकर, अरे तू म्हणतोस मग, म्हणून आपण ह्या शापाबद्दल काहीच उपाय करायचे नाहीत का रे? त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो करायचेत, परंतु घाबरून मात्र कोणतीही गोष्ट नाही करायची. आपली करण्याची पद्धत बदलायची, स्ट्रॅटेजी वगैरे आहे ती सगळं काही बदलून आपण हे सर्व करायचे. तर कलाला आता अद्वैतचंही म्हणणं पटतं. ती म्हणते की बरं ठीक आहे. अरे चांदेकर, तू बरोबर बोलतो, परंतु चांदेकर हे बघ, एक गोष्ट ऐकून घे. अरे मला पळसंब्याला जायचं आहे रे. तर आता अद्वैत म्हणतो की आत्ता नाही, नंतर. तू अजूनपर्यंत पूर्ण बरी झालेली नाही, तेथे गेल्यानंतर तुला आणखीन दगदग होईल. सध्या तू आराम कर, तू बरी झाल्यानंतर आपण नक्की जाऊयात. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर, अरे जाऊयात ना, एकदा प्लीज माझ्या परीने मला प्रयत्न करून दे. एक काम कर, आपण उद्या जाऊयात आणि लगेच परत येऊयात, प्लीज चांदेकर. तेव्हा आता अद्वैत ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणतो की नाही, एकदा मी नाही म्हटलो ना, नाही. आणि तेवढ्यात अद्वैतच्या मोबाईलवर फोन येतो. कला म्हणते की चांदेकर. अद्वैत ऐकत नाही आणि फोन घेतो. आणि तेवढ्यात आता फोन घेतल्यानंतर तो म्हणतो की मला माहिती आहे की उद्या मीटिंग आहे म्हणून, त्याचबद्दल मी प्लॅनिंग करत आहे आज रात्री, मग आपण उद्या बोलूयात, त्याची तुम्ही काळजी करू नका, आपण नक्की उद्या बोलूयात. कला आता हे सर्व ऐकत असते. त्यानंतर आता सकाळ होते. त्यानंतर आता इकडे सुवर्णा सकाळी सकाळी साफसफाई करत असते अंगणातील, परंतु त्या लिंबाच्या फोड्या आहेत तर तिला तेथे सापडतात. ती त्या फोडी उचलून हातामध्ये घेते आणि म्हणते की ह्या फोडी येथे कशा आल्यात? काल मात्र जे काही दूध फाटले तर ते याच्याचमुळे फाटले असेल बहुतेक, म्हणून ती झाडू बाजूला ठेवते आणि आतमध्ये त्या लिंबाच्या फोडी घेऊन येते. सगळेजण आता आतमध्ये नाश्ता करत असतात आणि आता सुवर्णा येते आणि म्हणते की रजनी मॅडम, अहो रजनी मॅडम, मला ह्या लिंबाच्या फोड्या आहेत ना त्या बाहेर सापडल्यात. तेव्हा मात्र आता नैना खूप घाबरते. आता सुवर्ण त्या फोडी रजनीच्या हातात देते. तेव्हा आता रजनी विचार करते की नैना आता जे काही लिंबू कापत होती आणि तिने तिला विचारलेलं असतं की हे लिंबू तू का चिरते. तेव्हा आता लिंबू पाणी करण्यासाठी नैना करत आहे हे रजनीच्या आता लक्षात येते. तेव्हा आता रजनी लगेच नैनाला विचारते की नैना, अगं काल जेव्हा मी मसाला दूध बनवत होते तेव्हा मात्र फ्रीज मधून लिंब तूच काढले होतेस. तेव्हा आता रोहिणी सुद्धा खूप घाबरते. आता अद्वैत धक्क्यानेच पाहत असतो. आता सगळेजण रागाने नैनाकडे पाहायला सुरुवात करतात. तेव्हा आता म्हणजे सरोज रागाने उठते आणि म्हणते की नैना हे सर्व काय आहे.
तर आता नैना घाबरून म्हणते की 1 मिनिट, हे सर्व काय, म्हणजे मी काही केलेलं नाही. कला सुद्धा आता उभी राहते. तेव्हा आता कलाच्या सुद्धा लक्षात येते. कला रागाने नैनाकडे पाहत असते. नैना लगेच आता आपली चूक लपवण्यासाठी म्हणते की काय हो, घरात काही पण झाले का, तुम्हाला मीच दिसते का? तेव्हा सरोज रागानेच विचारते की अगं मग दूध असं अचानक कसं फाटलं, आणि सगळ्यांच्या अगोदर तूच तेथे बाहेर होतीस. तेव्हा नैना म्हणते की सरोज मॅडम, अहो काल मला ऍसिडिटी झाली होती म्हणून मी लिंबू पाणी प्याले होते, आणि यांना तर मी सांगितलं होतं. आणि रजनीला विचारते की सांगितलं नव्हतं का मी तुम्हाला, मग तरी सुद्धा तुम्ही मला हे विचारतात. आणि हे बघा, मला फोन आला होता म्हणून फोनवर बोलायला मी बाहेर गेले होते. तेव्हा रजनी म्हणते की अगं पण नाही ना, परंतु आबा म्हणतात की चला आता सर्वांनी शांत बसा, आता कोणीही चर्चा करत बसू नका, आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व कशामुळे घडते ते, उगाच एकमेकावर आरोप करण्याची काही गरज नाही. या शापाचा परिणाम दिवसेंदिवस गंभीर होणार जात आहे असं मला आता वाटतं. आता कलाला सुद्धा खूप टेन्शन येते, आणि आता सरोज आणि रजनी मात्र नैनाकडे रागाने पाहतात. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे तो पुढील भागामध्ये आता कला आणि अद्वैत पळसंब्याला येतात. आता गुरुजी मात्र तेथे पूजा करत असतात. कला आणि अद्वैत आत येतात, दिव्याईची घंटा वाजवतात. गुरुजी म्हणत असतात की खरं तर या देवळामध्ये कुंकुमार्चन जो विधी आहे, खूप कमी लोक आहे तर ते हे पूर्ण करू शकतात, आणि ते करताना मात्र वाटेला काही ना काही विघ्न हे येतातच. आता रोहिणी सुद्धा यांचा पाठलाग करत तेथे आलेली असते. गुरुजी जे काही सांगत आहे तर ते हे आता ऐकत असते रोहिणी सुद्धा. आणि ज्यांचं कुंकुमार्चन पूर्ण होत नाही आणि कुंकुमार्चन करत असताना अजिबात उठायचं नसतं, तेव्हा मात्र आता कला ही कुंकुमार्चन करायला बसते. आणि देवी आईचा जे काही तो एक छोटासा मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती आता कुंकू टाकत असते आणि मंत्राचा जप करत असते. तेव्हा मात्र आता रोहिणी लगेच म्हणते की खरं तर आता हा उपाय केला तर कलाचं मात्र काही खरं नाही, आणि या कलाचं मात्र कुंकुमार्चन होणारच नाही. तेव्हा आता रोहिणीने आता कलाच्या चहू बाजूने मात्र आता हा जी काही आग आहे तर ती आग तेथे पेटून दिलेली असते, आणि कलाला मात्र आता इतकं गरम होते. आता तिला चटके बसायला सुरुवात होते, आणि आता देवी आई पुढे मात्र कला कुंकुमार्चन करत असते. कलाच्या आता हे सर्व लक्षात येते. तेव्हा मात्र आता कला ही इकडे तिकडे पाहते तर आता आग तिच्या अवतीभोवती आग असते. तेव्हा मित्रांनो, आता ह्या आगीतून कला देवी आईच्या रूपाने कसं आता स्वतःचा जीव वाचवते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं हे बघायला आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.